हाय फ्रेंड्स, स्वप्ना गुरु चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण राधा आणि कंस ही बोधकथा ऐकणार आहोत. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पौराणिक बोधकथा राधा आणि कंस. हा 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 बुचकळ्यात पडलात ना. राधा आणि कंसचा काय संबंध असाच विचार करत असणार तुम्ही. त्याचं काय आहे की सहसा आपण सिनेमामध्ये पाहतो की जेव्हा हिरो आपल्या हाती लागत नाही तेव्हा खलनायक हमखास त्याची कमजोरी म्हणजे त्याची प्रेयसी तिला पळवून नेतो. इतकी साधी सोपी गोष्ट कंसला कशी काय कळली नसेल. आता तुम्ही म्हणाल की कंसने सिनेमा पाहिला नव्हता त्यामुळे माहिती नसेल. तर मी म्हणेन की ठीक आहे, सिनेमा नाही पाहिला पण राम-सीताची कहाणी तर माहीत असणारच ना त्याला. बरोबर, त्याला ती कहाणी माहीत होती आणि त्या बाबतीतच आहे आजची ही दंतकथा. तर तेव्हा पूतना आणि बरेच राक्षसांनी श्रीकृष्णाला मारायचा प्रयत्न केला पण तो असफल झाला. तेव्हा कंसाच्या वजिराने सल्ला दिला की श्रीकृष्णाचा जीव राधामध्ये आहे. राधाला पकडून आणा म्हणजे कृष्ण आपोआप येईल. झाले मग कंसाने आपले खास 4 राक्षस राधाच्या गावाला म्हणजे बरसांना पाठवले. पण ते गेलेच, परतलेच नाही. त्यांची कोणतीच खबरबात नव्हती. मग पुन्हा 8-10 लोक पाठवले पण ते देखील परतले नाही. कंसाला राग आला आणि तो स्वतः सेनेचे नेतृत्व करत बरसाना च्या दिशेने निघाला. बरसाना शहरात प्रवेश करण्याआधी यमुना नदी पार करावी लागत असल्यामुळे कंसने आपला तळ यमुना नदीकाठी ठोकला आणि एक दूत पाठवला. त्याने राजासमोर अट ठेवली की जर तुम्ही चुपचाप राधाला कंसाच्या हवाली करत असाल तर ठीक, नाहीतर हे संपूर्ण गाव बेचिराख होईल आणि तुम्ही सगळे मारले जाल. राधाला तर आम्ही घेऊनच जाऊ. आता प्रश्न हा आहे की तुम्ही तुमच्या जनतेचे रक्षण करता की मुलीचे. तसे पाहता तुम्ही दोघांचेही रक्षण करण्यास समर्थ नाही. तर शहाणपण यात आहे की तुम्ही उद्या सकाळी राधाला कंसाच्या हवाली करा. बघता बघता ही बातमी आगीसारखी बरसानामध्ये पसरली. राधाचे वडील वृषभानु हे एक यादव वंशी राजा होते. पण त्यांचे राज्य पाहता त्यांची सेना देखील खूप छोटी होती आणि त्यांचा कंसाच्या विशाल सेनेसमोर टिकाव लागणार नाही हे उघडच होते. राजा वृषभानु कोणत्याही परिस्थितीत राधाला कंसाच्या हवाली करण्यास तयार नव्हते आणि सोबतच सगळ्या जनतेची काळजी घेणे त्यांना बाध्य होते. ते अस्वस्थतेने राजमहालात येरझाऱ्या घालत होते आणि इतक्यात राधा तिथे आली. वडिलांचे सगळे म्हणणे ती शांतपणे ऐकले आणि ती म्हणाली, बाबा मी आहे ना, तुम्ही काही काळजी करू नका. मी उद्या सगळे ठीक करेन, मी शब्द देते. राजा वृषभानुचे डोके ही गोष्ट मान्य करू शकत नव्हते पण त्यांना राधावर ठाम विश्वास होता. ते आपली पत्नी राधाची आई कृतिदाला म्हणाले, तू काळजी करू नकोस. राधाने शब्द दिला म्हणजे स्वयं श्री विष्णू पत्नी लक्ष्मीने शब्द दिल्यास समान आहे. उद्याचा दिवस आपल्या आयुष्यात राधाला नव्याने ओळखण्याचा असेल. भल्या पहाटे राधा यमुना नदीच्या काठी गेली. नदीच्या दुसऱ्या बाजूस कंसाची सेना होतीच. तिला पाहताच एक सेवकाने धावत धावत ही सूचना कंसला दिली. कंस अहंकाराने आणि विजयहास्य चेहऱ्यावर ठेवून नदीकाठी आला. राधाने यमुना नदीला प्रणाम केला आणि आपला उजवा पाय पाण्यात ठेवला आणि एक जळजळीत कटाक्ष कंसाच्या सेनेवर टाकला आणि थोडे मागे जाऊन एका झाडाखाली जाऊन बसली. तिला परत जाताना पाहताच कंसाच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. त्याने सेनेला हुकूम दिला की आत्ताच्या आत्ता राधेला पकडून माझ्या समोर हजर करा. अख्खी सेना यमुना नदीत उतरली. राधा मात्र शांतपणे झाडाखाली बसून यांना पाहत होती. बघता बघता सेनेने यमुना नदी पार करून बरसानाच्या तीरावर पाय ठेवले आणि ते सगळे हैराण झाले. नदीत घुसताना जो सैनिक होता तो त्या तीरावर पोहोचताच एक स्त्रीमध्ये रूपांतरित झाला होता. संपूर्ण सेनांचे रूपांतर बायकात झाले होते.
काही वेळातच बरसानाचे सैनिक तिकडे पोहोचले आणि त्या रूपांतरित बायकांना पकडून बरसानामधल्या प्रत्येक घरात कामाला झोपले. कंस रागाने लालबुंद झाला आणि तो स्वतः यमुना नदीत उतरला. जे हाल सैनिकाचे झाले तेच कंसाचे देखील झाले. पहिलं तरी पाय ठेवताच कंस देखील एक स्त्री झाला होता. राधाने त्याला पकडून आपल्या महालात आणले आणि 21 दिवस त्याला झाडू, पोचा, धुणी, भांडी करून घेतली. त्याला घागर डोक्यावर ठेवून नदीवरून पाणी भरायला लावले. शेवटी कंसाने राधासमोर हात जोडले आणि तिच्या पायावर डोके ठेवले आणि क्षमा मागितली. सोबत वचन दिले की यानंतर पुन्हा कधी बरसानाच्या दिशेने पाहणार देखील नाही. कृपा कर आणि आम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा पुरुष बनव. बायकांना कामी लेखणारे आम्ही मूर्ख आज जेव्हा स्वतः बायका झालो तेव्हा कळले की गृहिणी होणे किती कठीण आहे. राधाला दया आली आणि ती म्हणाली की तुम्ही पुन्हा एकदा यमुना नदी पार करा आणि बरसानाच्या सीमेच्या पलीकडे जा. मग तुम्ही पुन्हा पुरुष व्हाल आणि याद राखा की जर पुन्हा बरसानाची हद्द ओलांडून जर तू किंवा तुझा कोणताही व्यक्ती येईल तर तो कायमचा स्त्री बनून बरसानामध्येच राहील. कंस आणि त्याच्या अख्ख्या सेनेने राधा राणीच्या पायावर डोके ठेवले. त्या सगळ्यांना सोडायला राधा राणी स्वतः आली. नदी ओलांडताच सगळे पूर्ववत पुरुष झाले. ज्यांना पूर्वी कंसाने राधाला विचारले की तू हे कसे केले तेव्हा राधाने सांगितले की तिने आपले संपूर्ण पुण्य एकत्रित करून योगशक्तीने केले. त्यावर कंस म्हणाला, ठीक आहे, आम्ही जो गुन्हा केला त्याची शिक्षा म्हणून तू आम्हाला स्त्री केलेस, पण मला सांग या 21 दिवसात आमच्यासोबत जर काही उच्च-नीच झाली असती आणि त्यामुळे जर कोणी गर्भवती झाले असते तर? राधा खळखळून हसली आणि म्हणाली, तसे होणे अशक्य होते. तुला म्हणून सांगते, मुळात मी तुम्हाला कोणालाच खरोखर स्त्री केलेच नव्हते. मी फक्त तुमचा दृष्टिभ्रम केला होता. त्यामुळे तुम्हाला तुम्ही स्वतः आणि बाकीचे स्त्रिया दिसत होतात. तुम्ही स्वतःला आणि तुमच्या लोकांना स्त्री जरी दिसत असला तरी बरसानाच्या लोकांना तुम्ही तुमच्या मूळ रूपात दिसत होता. कंस वैतागला. त्याचा मूळ स्वभाव पुन्हा वर आला आणि तो म्हणाला, राधे, तुला नाही वाटत का ही गोष्ट मला सांगून तू चूक केलीस जर मी पुन्हा आक्रमण केले तर? राधा गोड हसली आणि म्हणाली, मग पुढच्या वेळी मी असा भ्रम करेन की तुझ्या सगळ्या सैनिकांना तू कृष्ण दिसायला लागशील आणि तुला तर माहीतच आहे की तुझे सगळे सेवक श्रीकृष्णाला मारायला किती तत्पर असतात. एवढे बोलून ती खळखळून हसली. कंसाने हात जोडले आणि राधाचे पाय पकडले आणि म्हणाले, असे काही करू नको. मी आयुष्यात त्या काळ्या कृष्णाचे नाव घेणार नाही, पण तुझे नाव मी सदैव घेईन आणि पुन्हा कधीही माझे हे तोंड तुला दाखवणार नाही. राधे राधे. दृष्टिभ्रम. तर फ्रेंड, कशी वाटली माझी बोधकथा? तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन बोधकथेसह. तोपर्यंत बाय.